गाईज, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे अंकिता आणि तुमचं ग्लो अंकिता चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्ही बघताय त्यासाठी. मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही माझे फेशियल मास्क, म्हणजे जे मी घरी बनवते माझ्या स्किनसाठी, माझ्या ग्लोसाठी, हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि मी पहिले सांगते, हे खूप बेसिक मास्क आहेत. हे खूप काही खूप वेगळे किंवा खूप युनिक असे मास्क नाही आहेत. हे माझे खूप नॉर्मल आणि बेसिक मास्क आहेत जे मी घरी बनवते आणि मी हे खूप दिवसापासून करत आली आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त मुली नाही, मुलंही करू शकतात, म्हणजे दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे. 3 माझ्या होम रेमेडीज सांगणार आहे जे ग्लोविंग स्किनसाठी खरंच खूप युजफुल आहेत. लास्ट वन इज माय फेवरेट वन. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. पहिलं मास्क आहे, इट्स व्हेरी सिम्पल. हे फक्त टोमॅटो, आपल्याला हे असं एक टोमॅटो घ्यायचं आहे, ठीक आहे. टोमॅटो तर माहीत असेल सगळं. आणि मी याला हे कट केलं आहे बघा. हे मी असं कट करून घेतलं आहे. तुमच्या स्किनला असं रब करायचं आहे, म्हणजे खूपच थंड वाटतं आहे. हे मी खूप दिवसापासून करत आली आहे. हे खूप बेसिक आणि खूप छान रेमेडी आहे स्किनसाठी आणि खूप इझी होते. हे 5 ते 7 मिनिट तुम्हाला असं मसाज करायचं आहे. त्यानंतर 10 मिनिट तुम्हाला हे स्किनमध्ये ठेवून नॉर्मल वॉटरने नंतर वॉश करायचे. हे बघा, हे कसं मी असं थोडंसं प्रेस करून असं मसाज करते. ब्लॅक स्पॉट आहे तिथे तुम्ही हे नक्की यूज करा. होम रेमेडीचे रिझल्ट दिसायला थोडासा वेळ लागतो, तर तुम्ही ते पेशन्स ठेवून करा. ब्लॅकहेड रिमूव्ह व्हायला मदत होते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, त्याच्यामुळे ते तुम्हाला ग्लो देते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. हे खरंच खूप सुंदर आणि छान मास्क आहे. हे मास्क आपण 10 मिनिटासाठी असंच ड्राय होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर आपण नॉर्मल पाण्याने वॉश आउट करू. वॉश करून आली आहे जर टोमॅटोचं मास्क आणि हे खरंच खूप छान वाटतं आहे. तुम्हाला या मास्कच्या ॲप्लिकेशन नंतर जर तुम्हाला ड्राय किंवा इची वाटत असेल, तुम्ही यानंतर मॉइश्चरायझर किंवा हायड्रेटिंग सिरम अप्लाय करू शकता. चला तर आपण सेकंड मास्क बघूया. याच्यामध्ये मी ॲड केलं आहे 2 टेबलस्पून ऑफ दही, त्यानंतर 3 टेबलस्पून ऑफ बेसन, 2 टेबलस्पून ऑफ रोज वॉटर आणि 1 पिंच ऑफ 1 चिमूट हळद ॲड करून मी हे फेस मास्क बनवलं. तर तुम्ही हे हाताने अप्लाय करू शकता. हे तुम्ही असं छान असे हाताने अप्लाय करू शकता. जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीम टॅनिंग असेल तेव्हा तुम्ही हे मास्क अप्लाय करू शकता. मला कुठे लग्नाला किंवा मला कुठे फंक्शनला, पार्टीला जायचं असेल तर मी हे मास्क कायम अप्लाय करते आणि इन्स्टंट ग्लो येतो. आणि माझी स्किन ऑइली असल्यामुळे बेसन ऑइल रिड्यूस करायला मदत करतं. त्यामुळे हे खरंच खूप सुंदर मास्क आहे. ऑइली स्किन ज्या लोकांची आहे त्यासाठी तर खूप छान आहे. याच्यामध्ये रोज वॉटर पण ॲड केले जे आपल्या स्किनचा pH बॅलन्स करायला मदत करतं. आणि बेसनने तर किती छान ग्लो करते हे तुम्हाला माहितीच आहे. खूप दिवसापासून चालत आलेली परंपरा म्हणजे स्किनला बेसन लावणे, बरोबर. तर हे खरंच खूप छान मास्क आहे. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, त्याच्यामुळे ते स्किनवर खूप जास्त छान काम करते. तुमचं एक्सेस ऑइल, ओपन पोर्स यासाठी हे मास्क खरंच खूप छान आहे आणि हे खूप इन्स्टंट ग्लो देतं. हे असंच मी 15 मिनिट्ससाठी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मग मी नॉर्मल वॉटरने वॉश आउट करणार आहे. खूप सुंदर आणि छान वाटतं फेस वॉश केल्यानंतर. सो गुड. pH बॅलन्स झाला एकदम. आता आपण नेक्स्ट फेस पॅक बघणार आहे. याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑफ दही आणि 1 टेबलस्पून ऑफ मध घेतला आहे आणि त्याने खूप छान असा फेस पॅक बनवणार आहे. हा माझा खूप लवकर होणार, ऑल टाईम मी यूज करते हा, म्हणजे खूप फेवरेट आहे आणि खूप पटकन होतो हा. एकदम तुम्ही घाईमध्ये असाल आणि कधी वेळ नसतो आपल्याला, तर काय होतं, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, त्याच्यामुळे एकदम सौम्यपणे एक्सफोलिएट होतं दह्यामुळे. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि नॅचरल हायड्रेशन देतात स्किनला. जेव्हा तुम्हाला वाटते की मला नॅचरल हायड्रेशन पाहिजे, तेव्हा तुम्ही हे फेस मास्क नक्की यूज करू शकता. हे खूप झटपट आणि पटापट होणारं आहे. हे खूप लवकर छान रिझल्ट देतं. स्किनसाठी नॅचरल इन्ग्रेडियंट खूप छान काम करतात असं मला वाटतं. आता हे तुम्हाला 5 ते 7 मिनिट एक ड्राय होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे.
नॉर्मल वॉटरने वॉश आउट करायचं. नंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलाय. मी फक्त दही आणि मध मिक्स करून हा सुंदर ग्लो आलाय. मी अजून लाईट मॉइश्चरायझर यूज करते. हे मी आता लाईट मॉइश्चरायझर माझ्या स्किनवर लावून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान हायड्रेशन, एकदम मऊ झाली आहे माझी स्किन. तुम्ही पण हे मास्क प्लीज ट्राय करून बघा घरी आणि तुम्हाला कसा वाटतो रिझल्ट ते तुम्ही मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आत्ता इथंपर्यंत बघताय त्यासाठी खूप जास्त थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि मला असंच कायम भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच.